10-15-20 वर्ष इतक्या वर्षात कधी एजन्सीमध्ये जाऊन माहिती घेतली आहे का? किंवा एजन्सीवाल्यांनी माहिती दिली का? किती असेल काय दिली असेल तर पाईप बदला, रेग्युलेटर बदला किंवा सर्व्हिसिंग करा. याच्या पलीकडे जिवंत बॉम्ब सिलेंडर आपल्या घरात आहे. टाकीबद्दल आपण कधी माहिती घेतली का? आपल्याला टाकी दिली कोणी? सरकारनं. सरकारच्या किती कंपन्या आहेत? एजन्सी आहेत 3. इंडियन, भारत, HP. तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या आहेत पण टाकीला रंग वेगवेगळे आहेत का? प्रत्येक टाकीला लालच रंग दिले. पण लाल रंग देण्यामध्ये काय करणार आहे? डेंजर आहे लोक आहे. बरोबर आहे. त्या हिशोबाने रिकामा सिलेंडर आपल्याला सरकारी वाहनामध्ये म्हणजे बस म्हणा, रेल्वे म्हणा, ने-आण करायची परमिशन आहे का? वाहन सरकारी, टाकी पण सरकारी, तरी सुद्धा परमिशन नाही. पण तेच भरलेलं सिलेंडर तुम्ही इंधन म्हणून कुठं आणून ठेवलंय? त्याची पाहिजे त्याची आपण काळजी घेतोय का? त्याच्यासाठी सरकारने जर 2-3 नियम लिहून दिले आपण कधी वाचलेत का? धावपळी जायचं पाळायचा प्रश्न येईल का? पहिलाच नियम आहे बघा, डिलिव्हरी लेते समय म्हणजे आपल्या ताब्यात टाकी घेताना सीम आणि वजन चेक करून घेणं गरजेचं असतं. बरोबर आहे. वजनाचा विषय आपण बाजूला ठेवू का तर आपण मागत नाही ते पण देत नाही. सील बद्दल चर्चा करू. तुमच्या टाकीचं सील कोणतं तुम्ही सांगू शकाल? कुणी एक जणांनी मला सांगा सील कुठला असतो? तर आता पूर्ण भारत आपला देश काय म्हणतो? तर वरचा पिवळा कागद आणि पांढरा टोपण याला सगळेजण सील म्हणतात. पण कंपनीच्या भाषेमध्ये त्याला कधी सील म्हणलं जात नाही. ते काय लावले? डस्ट कॅप आणि डस्ट पेपर. कंपनीत गॅस तयार झाल्यापासून आपल्या घरात टाकी असतो. धूळ माती कचरा पाणी जाऊन हे नॉब खराब होणे आपला रेग्युलर व्यवस्थित बसावा त्यासाठी ते साधी झाकण्यात येतात. ते सील नाही तर सील कुठलं नाही. हे पितळीचं नॉब आतमध्ये व्हायसर आणि वॉल पिन त्याला प्रॉपर सील म्हणलं जातं. ते चेक कसं करायचं तर त्याला घरगुती पद्धत आहे. आपण पंक्चर कशी चेक करतो? तसं थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं. त्यातून जर बुडबुड्या आल्या तर आपली टाकी काय लिकेज आहे. आता ही माझी तुम्हाला दाखवण्यासाठी त्यामुळे ही लिकेज नाही. पण आपल्या घराची टाकी जर बघितली तर 100 मधल्या 90 टाक्या लिकेज येते. त्यातून बुडबुड्या 100% बाहेर येणार. लिकेज म्हणजे काय तर 24 तास वायपट जाणार गॅस 2-2.5 महिने जाणारी टाकी माणसं तेवढे स्वयंपाक तेवढा 1 ते 1.5 महिने संपली. काय कारण आहे तर लिकेजमुळं. बरोबर आहे. बघा एक टाकी कंपनीत 3 मिनिटात भरली जाते. कुठल्या प्रेशरनं? 660च्या प्रेशर. एवढं डेंजर प्रेशर आहे. या 660च्या प्रेशरनं 3 मिनिटात भरली जाते. घरात जर कमी झाली तर किती मिनिटात होईल? 3च मिनिटात. घटना काढायला किती वेळ लागेल? आपल्या घरामध्ये मिक्सर, फ्रीज, प्रत्येक बटनामागे स्पार्किंग किंवा देवघरात लावले तेव्हा तिथेच आहे. घटना काढायला किती वेळ लागेल? त्यासाठी हा करून विनंती करतो एक सिलेंडर बाहेर चेक करून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाला आयुष्य नका कधी कधी सांगणार आहे. 1 रुपयाची जर गोळी घेतली आपण उलटी पालटी करून चेक करतो एक्सपायरी डेट. एवढा मोठा जिवंत बॉम्ब आपल्याला सरकारने दिलाय. नाही एक्सपायरी डेट असावी का नसावी? असायला पाहिजे. याला पण दिली असेल तरी आपण चेक केली जाऊ. बघा 2 खांबावर या वरचं लोखंडाचं म्हणजे टाकीचं लोखंड जेवढं आहे त्याचं वजन असतं आणि एका खांबावर याची एक्सपायरी डेट असते. हे D33 ही एक्सपायरी डेट आहे. कशी तर 33 मध्ये साल आहे. हा साल किती चाल आहे? 25. 2033 साली टाकी एक्सपायर होणार. किती तर घरामध्ये 23च्या 24च्या आणि 25च्या टाक्या ते एक्सपायर टाकी उचलणे आपण जर कुठली तर त्याला जबाबदार कोण आहे? एक्सपायरी डेट सुद्धा चेक करून घेणं असतं गरजेचं असतं. बरोबर आहे. 33 मध्ये 12 महिने आहे. ABCDचे 4 अल्फाबेट दिले. 3-3 महिन्याला वर्गीकरण केले. पहिले 3 महिने कुठले? जानेवारी, फेब्रुवारी, मार्चला A सिम्बॉल दिला. एप्रिल मे जूनला B दिलाय. जुलै ऑगस्ट सप्टेंबरला C दिलाय आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला D दिलाय. त्याशिवाय काय ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2033 साली टाकी काय होणार आपली एक्सपायर. टाकीमध्ये काय तर वरचं लोखंड एक्सपायर होतं. आतमधलं गॅस एक्सपायर होणार आहे ना. सील आणि एक्सपायरी किती सेकंड लागते चेक करायला? 2 सेकंद. जेणेकरून घटना घडल्यावर सरकारने एजन्सी जबाबदारी घेणार का? आता टाकीला आणि रेग्युलेटरला नुसतं टाकीला नाही टाकीला आणि वरच्या रेग्युलेटरला 45 लाख रुपयाचा क्लेम आहे. आजपर्यंत एवढे घटना झाली. कोणाला क्लेम मिळाला का? नाही मिळाला. कसं तर 38 प्रकारचे नियम आहे. त्यातला पहिलाच नियम आहे आपला रेग्युलेटर दर 3 वर्षांनी चेंज होणं गरजेचं आहे. आपली मानसिकता काय जोपर्यंत तोडत नाही मोडत नाही आपण काय चेंज करत असं बघा. बटन जर आवाज येतो त्याला 1 महिन्याचा काळा पडला तर त्यातून बाहेर काय येणार आहे? आणि त्या आधीच्या संपर्कात आल्यावर बटन जड जातं. आपण बटन जड जातं. आपण हाताने चालू करतो, बलजबरीने चालू करतो, पकड किंवा सांगत लावून बलजबरीने चालू केलं याचं स्प्रिंग आणि व्हायसर म्हणलं दिसणार आहे का? रेग्युलेटर नेहमी आतनं करायला होतो. चालूमध्ये वर्किंग करतो, बंद झाला तर टाकीपासून वेगळा होतो. चालूमध्ये अडकला तर आपल्या आयुष्यात निघत नाही. त्या टायमिंगला जर कुठे पाईप लिकेज झाला किंवा पुढचा कुठला घोटाळा झाला तर लागलेल्या तिथून टाकीमध्ये सोडून टाकीचा स्फोट घडून होता. असं रेग्युलेटर आपल्याला 3 वर्षाच्या आत बदलायचे. त्यामुळेच टाकीला रेग्युलेटरला 45 लाख रुपयाचा क्लेम आहे. बरोबर आहे. जुनं कनेक्शन घेतल्यावर असे रबरी पाईप होते बघा. त्याचं वैशिष्ट्य काय होतं? म्हणलं की तडे जायचे गरम तवा लागला की पळून जात होते. आधी घटना जास्त करत होते. मग सरकारनं काय केलं? सगळे रबरी पाईप बंद करून टाकले. प्रत्येकाच्या केसरी रंगाचा पाईप दिला. आतमध्ये इकडे त्याला डबल तारचं कोटिंग आहे. किती पण कट करा कट होतं का ते? त्याला नाव पण तसंच दिले सुरक्षा पाईप. हे रबरी पाईप बंद केले. ते सुरक्षा पाईप आणला आणि आपण आपल्या शेगडीला आणून असा जोडला आणि वरून काय केलं? ताराचं क्लिप पण लावलं. आपलं कुटुंब काय झालं आता? सुरक्षित. असं तुम्हाला सगळ्यांना वाटतंय पण मला नाही वाटत का? तर पाठीमागा ती टाकी लिकेज आहे. आपला पाठीमागा रेग्युलेटर लिकेज आहे. म्हणणारी घटना पाठीमागा आणणार आहे. तुम्ही रोज 1 नवीन पाईप आणून लावा. घटना थांबणार आहेत का? हे दोन्ही व्यवस्थित असेल तर त्या पाईपाला किंमत आहे. बरोबर आहे. तर तो पाईप 3 वर्षांनी दर
3 वर्षांनी बदलायचं. कंपनीने त्या पाईपाला सुद्धा 5 वर्षाचीच गॅरंटी दिली एजन्सीने आपल्या, बरोबर आहे. पण पाईप 3 वर्षांनीच का बदलायचा, तर शेगडी ज्यावेळेस घाण होती, चहा दूध आमटी वगैरे उतू जाते आपल्या घरात शेगडीमध्ये, त्यावेळेस आपल्या घरातल्या महिला शेगडी कशाने स्वच्छ करतात, पाणी साबण काट्याने. जशी आपण लहान लेकरांना आंघोळ घालतो तसं ते धुवून काढतात. पण कुठल्या एजन्सी किंवा कंपनीने सांगितलं आपल्या शेगडीला पाणी चलतं म्हणून, आपल्या शेगडीला पाणी चलत नाही. का चलत नाही, तर बघा हे सगळ्यात मेन म्हणजे हे स्टील आहे, पितळ आहे, ह्याला काय होत नाही. पण टाकलेलं 2 टेम पाणी केमिकल युक्त कुठं जाणार आहे, पाईपामध्ये. पाईपामध्ये काय तर लोखंडाची तार आहे, 15 दिवस लोखंडाची तार जर पाण्यात राहिली काय होणार आहे, गाजणार आणि वरचा पाईप पिचड होणार. तिकडून 660चं प्रेशर आहे, जागेवर जर पाईप निघला आपल्या घरात काय होतं, अशी गॅस गळती, बरोबर आहे. घटना काढायला किती वेळ लागणार आहे, त्यासाठी आपला पाईप सुद्धा 3 वर्षांनी चेंज करणं गरजेचं असतं. बघा शेगडीला पाणी का चलत नाही, तर शेगडी कधी उचलून बघितली आहे का, आतमध्ये उचलून बघितली आहे कधी. ही सगळ्यात पितळी नॉब आहे, सगळ्यात मेन गोष्ट पितळी नॉब. छोट्या छिद्र म्हणून आपल्याला गॅस सप्लाय बाहेर येते. चहा सारखा चिकट पदार्थ किंवा कचरा तिथं जर अडकला तर गॅस सप्लाय पुढे जायचं थांबतो, मागायच थांबतो का. सगळा प्रेशर कशावर येतो, तर बटनावर येतो. बटन कशाचं आहे, प्लॅस्टिकचं आहे. ती किती वापरले त्याला मोजमाप आहे का, बटन तुटून जर गॅस अंगावर आला तर महिला 50 ते 60% भाजली जाते. तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन बघितलं म्हणजे बघू शकता, 50 ते 60% भाजलेली महिला जिवंत राहील का, एखादी राहिली जिवंत, देवान दिली त्वचा स्किन, किती पैसे वाटा मागं राहील का. मग प्रत्येक गोष्टीला आपण सुरक्षा बघतोय. चलत जायचं मग चप्पल, क्लीनरला हेल्मेट आहे. गुगलवर सर्च केलं तर प्रत्येकाच्या घरात, कुठल्याही घरदारा तुम्ही, प्रत्येकाच्या घरात 2 आंतरराष्ट्रीय बॉम्ब आहेत. ते मानवानं बनवले, मानवाला धोकादायक. एक म्हणजे लाईट आणि दुसरं म्हणजे सिलेंडर. आता पूर्वी पण लाईट होती, व्होल्टेज जर कमी जर झालं तर आपल्या घरातल्या कुठल्या वस्तू जळत होत्या, टीव्ही, फ्रीज, फॅन, मोटर, बल्ब, वायर सगळं जळत होतं. आता जळत नाही का, असा काय बदल झाला नेमका, टेम्परेचर म्हणजे एमसीबी. आणि आपण मीटरच्या बाजूला बसवलं किती पॉवर कमी जाते, जागेवर काटा नीट करतो, बरोबर. म्हणजे एक बॉम्ब जर तिथे चाला अनवधान दुसरा बॉम्ब तसा जिवंत राहिला. याच्या सुरक्षेसाठी एमसीबी असावं की नसावं, कधी असावं, घटना घडल्यावर काय करायचं आहे, सांगून होणार आहे का. यासाठी आपल्या सगळ्या कंपनीने एक एमसीबी बनवलाय, त्याचा प्रसार चालू आहे. हे मशीन कुठं बघितलंय का, पुणे मुंबई सारख्या मोठ्या सिटीमध्ये कंपल्सरी झाले. आपल्या इकडे सुद्धा कंपल्सरी होणार आहे. सीएनजीच्या गाडीला असते, हॉस्पिटलमध्ये बीटला असेल तर व्हेंटिलेटरला सुद्धा असते, बरोबर आहे. जी काय आणायचं, आपलं रेग्युलर कसं काम करते तसंच काम करते. वरी म्हणजे चालू, खाली म्हणजे बंद. हे बंद करायचं आणि आपल्या टाक्याला आणून असं बसवायचं आणि याचा पॉप ऑन करायचा. आता तुमच्या रेग्युलरचा जर असं पॉप ऑन केला असता तर बाहेर काय लागतं बरं, गॅस येतोय. गॅस बाहेर तुमची टाकी जर लिकेज असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लिकेज बंद करणार. जे काय 4 ते 5 किलो गॅस वाईपर जातोय ते बंद करून टाकणार आहे, बरोबर आहे. हे असंच आहे आपल्या घरातलं कनेक्शन. सॉरी, मगाशीचं प्रेशर आणि ही प्रेशर विंडो शकता. मगाशीच प्रेशर जास्त आहे की जास्त आहे, कुठला मगाचा जास्त आहे. मगाशी होता ती 660चा प्रेशर होता, ती 5 पटीने कमी केला आणि 160 वर चालला. का तर जेवढा शेगडीला लागणार तेवढाच गॅस सप्लाय आपल्याला पुढे सोडणार आहे. हे असंच आहे आपल्या घरातलं कनेक्शन. खाली म्हणजे बंद, वरी म्हणजे चालू. हे दोन्ही पण चालू आहे का, आता दिसते सगळ्यांना, दोन्ही पण चालू आहे. आता शेगडीचं बटन चालू आहे का बंद आहे, बंद आहे. आता चालू आहे. इथं लायटर जर मारला तर शेगडी आपली काय व्हायला पाहिजे, पेटायला पाहिजे, बरोबर आहे. इथे शेगडी पेटते का, तर आपण कधी वजन करून पण घेत नाही. का तर सगळ्यात पहिली सुरक्षा, या गाड्यामध्ये काटा कुठे दिसतोय तुम्हाला, लालवर आहे, तेच त्याचं पहिलं परमिशन बटन आहे. ते गाड्याने 2दा पुश केलं, काटा कुठे गेला आपला, वरी गेला, बरोबर आहे. आणि इकडे आपली शेगडी काय झाली, चालू झाली. दिवसभर जरी खेळत बसला असतो चालू झाली असते का, लहान मुलं असतात आपल्या घरात. हे सगळ्यात पहिली सुरक्षा आहे, बरोबर आहे. तर किती महिला असे आहेत सकाळी उठल्यावर रेग्युलेटर पासून पूर्ण सगळा पाईप चेक करून मग लायटर मारतात, असं कोण आहे का, आपल्या भारतात सापडणार नाही. मी थोडासा पाईप लिकेज करतो, मशीन काम काय करते ते बघा, खाली पगडल ती, काळजी घेतो. आता मी इथे लिकेज केलाय, काटा कुठे आहे बघा, वरीच आहे. आता इथे किती सेकंदात आग खेचायला पाहिजे, 0 सेकंदात. इथे लिकेज आहे, खेचतंय का, आपली महिला स्वयंपाक करून सुरक्षित बाहेर निघाल. इथे लक्ष कधी जाणार आहे, असं काही जर झालं तर, असं जर झालं तर घरात कोण कोण थांबणार आहे, घरी वाढेल का कमी होईल, वाढेल. मी हाताने वाढवतो, काट्यावर लक्ष द्या, काटा कुठे गेला, जागेवर काटा ट्रिप झाला, बरोबर आहे. बरं इथे लिकेज आहे, तुम्ही येत आहे स्वयंपाक करायचा, याला परमिशन लागतंय. काटा कुठे लालवर आहे, त्याला परमिशन देतोय, काटा वरी जातोय का, ते काय म्हणते आपल्या डोळे असून दिसत नाही, तुमच्या आतमध्ये कुठे तर पाईप लिकेज आहे. जोपर्यंत तुम्ही ते लिकेज काढत नाही तोपर्यंत आपल्याला सप्लाय देणार नाही. मी काय केलं, लिकेज काय केलं, काढला, जॉईंट केला आणि ह्याला परमिशन दिली. काटा कुठे गेला, वरी गेला, आपली घरात शिंदी चालू झाली. आता सगळ्यांच्या घरात होणारी एक कॉमन गोष्ट, चहा दूध आमटी वगैरे होतो जातं किंवा वाऱ्याचं जोडून आपला गॅस काय होतो,
विजतो. असं गॅस विजलाय लक्षात कधी येतो? वास आल्यावर वयस्कर असते बघा घरात कधी कधी आजी वगैरे त्यांच्याकडनं असं होतं वास आल्यावर लक्षात येतो. वास यायला तिथं थांबावं लागतं. प्रत्येक घरात बघितलं तर प्रत्येकाच्या एक महिलांची काय सवय असते तर सकाळ सकाळ दूध तापायला ठेवायचं बाहेर जाऊन काहीतरी काम करायचं. काम पण तेवढीच असतात महिलांना बरोबर आहे. कोणतरी येतं सांगतं वाशायला लागलं इथून बंद करतात इथून बंद करतात आणि उपयोग होतात का तर गॅस बाहेर जावा. आपल्याला शाळेमध्ये पण शिकवले वायू हवेपेक्षा जड असतो वातावरणात तसंच पसरलेला असतो. आता मी फुकलंय का बंद केलंय? इथे जास्त धोका असेल की इथे जास्त धोका असेल. तिथे आपण इकडंच लाईटर मारतो असंच मारतो तर एक जर बाटका चेहऱ्यावर आला तर किती मागत पडत. इकडं लाईटर मारून दाखवतो इथे कुठं भेटतंय का? इथं लाईटर मारतो पाईपापाशी ह्याच्यावर जर लाईटर मारलं तर काय व्हायला पाहिजे? सर तुम्ही इकडे या 2 मिनिटं हात लावा असं गॅस चालू आहे बंद आहे बघा चालू आहे गॅस पसरला असेल इथं लाईटर जर मारलं तर काय व्हायला पाहिजे सर? 100%. मी तर लाईटर मारून दाखवतो इथे पेटते कुठं? दिवसभर जरी अशी मेणबत्ती लावून बसलो सगळी टाकी संपल मेणबत्ती संपली काय पेटणार नाही का? तर मशीन आपला 80% गॅस आतमध्ये दाबून ठेवतंय 20% तिकडे सोडतंय. या बर्नरच्या 2 इंचाच्या बाहेर जर गॅस गेला तर त्या हवेमध्ये हलका आणि निर्जीव केला पेटणे वगैरे राहणार नाही. ही सगळी टाकी जरी आपल्या घरात रिकामी झाली सगळ्या घरात जरी गॅसचा वास आला तरी आपल्या घरात घटना घडणार नाही. ही पेटणार किती? जेवढं फुकलं होतं तेवढं जेवढं विजलं होतं तेवढं 2 इंचाच्या आतमध्ये माझ्या हातावर तरी वाप आली का? बरोबर आहे. आता बघा स्वयंपाक करताना आपण शिगडी हलवतो किंवा जास्त स्वयंपाक असला तर महिला काय करते किचन कट्ट्यावरून खाली पण स्वयंपाक करतात. चालू कंडिशनमध्ये पाईपच निघाला मग अशी पण मी पाईप काढला होता तर त्यातून गॅस बाहेर येत होता. आता बर्नर चालू आहे. आता चालू कंडिशनमध्ये जर पाईप काढला आणि त्याला आग लागली तर काय होईल? भडका होईल बरोबर आहे. पहिल्या सेकंदला पाईप काढतो आणि दुसऱ्या सेकंद त्याला आग लागली काय झालं? आपला काटा कुठे गेला? खाली गेला. मशीन जर आपल्या घरात नसतं तर आपल्या घरात काय झालं असतं? हे कुठं झालं असतं? हे कुठं झालं असतं? इथं झालं असतं. बरं सांगून झालं असतं का? हे मशीनचा प्रेशर आहे 160चा 5 फुटापर्यंत जात आहे. आपल्या रेकॉर्डचं आहे ते 660चं आहे. 5 पटीत जास्त म्हणजे 25 फूट आग दडकून मागे येणार आहे. घटना जर घडली तर किचन घरामध्ये पहिला नंबर कोणाचा आहे? ती महिला इतकी जाती का तिने माझा पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त बरोबर आहे. असं मशीन प्रत्येकाच्या घरात असं नसतं ते परवा कंपल्सरी होणार आहे. प्रचार चालू आहे. मी दिलेली माहिती आपल्या फॅमिलीच्या सुरक्षेसाठी कशी वाटली? कंपनीबद्दल थोडीशी माहिती सांगतो. कंपनी कुठली आहे? सूर्य कंपनी कुठली? तिच्यात आपण शिगडी वापरतो. शिगडी कसं 30-40 वर्ष वापरलं तसं मशीन आरामशीर 30 वर्ष वापरायचं. मशीनला 5 वर्षाची गॅरंटी आहे 25 वर्षाची वॉरंटी आहे. मशीन बसून आपल्या घरात जर घटना घडली तर 2 ते 15 करोडच्या इव्हेंट कंपनीचं इन्शुरन्स आहे बरोबर आहे. आता कोणाकोणाला वाटतं इथं मशीन आपल्या घरात बसून आपल्या घरात घटना घडत का घडणार नाही? तर मशीन बँक काय मारत नाही टाकीमध्ये आग सोडत नाही. 160चा प्रेशर बघा 760ला काय होईल? त्याच्यामध्ये आग अजून चालू आहे पण टाकीमध्ये माझा याद सोडत नाही. त्यासाठी एवढा मोठा इन्शुरन्स दिला. सध्याला मशीन बाजारात अवेलेबल नाही. मशीन स्वच्छ भारत अभियानांतर्गत बनवलं मेड इन इंडिया गव्हर्नमेंट पॅटर्न ISO मार्क आहे 5 वर्ष केलं बरोबर आहे. सध्याला मार्केटमध्ये अवेलेबल नाही एजन्सी म्हणा किंवा दुकानामध्ये बरोबर आहे. उद्या परवा कंपल्सरी होणार. जसं टीव्हीला आपल्या सेटअप बॉक्स कंपल्सरी झाला ज्यावेळेस कंपल्सरी होणार आहे त्यावेळेस ही किंमत किती आहे? 4,999 म्हणजे 5,000 रुपये किंमत आहे. पण आता सर्वे अंतर्गत जर घेतलं तर तुम्हाला ते मशीन 2,999 म्हणजे 3,000 रुपयाला भेटतं. मशीन घेतल्यानं आपल्या घरातला पाईपच खराब आहे. मशीन काम करत नाही. तसं कंपनीनं एक पाईप आणि वॉटरप्रूफ लाईटर जे सर्वात दिलेलं आहे 2 वस्तू बरोबर आहे. आता ही मशीन सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मशीन घेतल्यानं वापरायचंच असतं बरोबर आहे. इथे चालू बंद करतो ते चालू बंद करायचं नाही. 365 दिवस दोन्ही पण चालूच ठेवायचं. जे काय चालू बंद करायचं शिगडीच्या बटनावर ज्यावेळेस आपला काटा खाली टाकी संपल त्यावेळेस मशीनचं बॉक्स बंद करायचं दोन्हीला सोबत काढायचंय. वेगळं करायची गरज आहे का? वरचा रेकॉर्डर आपण चालू पण नाही केला आणि बंद मी नाही केला खराब होईल का? नवीन टाकी घेतली पट्टीवर वडायची त्याच्यावर ठेवायचं आणि एक लॉक टाकायचा त्यावेळेस गाड्या दोनदा पुश करायचा बरोबर आहे. आता इथे मी लिकेज आहे सप्लाय घेते का ते नाही घेणार. आता लिकेज आहे लिकेज काढला परमिशन दिली काटा कुठे गेला? पुरी गेला. चालू कंडिशनमध्ये इकडे कुठल्याही प्रकारचं लिकेज होऊ द्या नाहीतर एकदा नाही 100 वेळा